पर्जन्याचे ऐसे देणे असं या कवितेचं नाव आहे. कशी स्फुरली तर श्रावणातली सर जेव्हा पडून जाते, निसर्गात एक वेगळीच हालचाल दिसू लागते. ढगाआडून सूर्याची रंगीबेरंगी किरणे धरतीचे सौंदर्य वाढवत असतात. पर्वत शिखरांवर पडणारं ऊन त्यांना चैतन्यमय बनवत असतं. पक्षी आपले ओले पंख झटकून आपल्या लहानग्यांसाठी खाद्य आणायला घरट्याबाहेर पडून उडू लागतात. गुलाबी सर सोनेरी रंगरंगांनी वृक्षलता सुवर्ण अलंकार घातल्याप्रमाणे दिसू लागतात. त्यात पुन्हा पावसाची सर येऊ लागते आणि आनंदाने मोर पिसारा फुलवून नाचू लागतो. हे सारं कसं मनाला आल्हाद देणारं आहे ना. मग काव्य तरी कुठे मागे राहणार, ते स्फुरणारच. पर्जन्याचे ऐसे देणे. गुलबट पिवळे ऊन पसरले, गुलबट पिवळे ऊन पसरले, धरणीवरती तेज विखुरले, धरणीवरती तेज विखुरले, वेली वृक्षनी तरु तरारले, वेली वृक्षनी तरु तरारले, रानही सारे सोने ल्याले, रानही सारे सोने ल्याले, रंगबिरंगी प्रकाश पसरे, झुळझुळ मंद सरिता वाहे, आल्हादूनही धरणी राहे, पवन मंद मंद धुंद वाहे, चैतन्यमयी आकाश दिसे, अद्भुत दिसती पर्वत शिखरे, मृदा सुफल संपन्न पिके, कुपी समाधान जलता भरे, पक्षी उडती विहार करण्या, लहानग्यांची पोटे भरण्या, फुलपाखरांना मौज उडण्या, रंगात नाहुनी सुंदर दिसण्या, फुलवी पिसारा मोर आनंदे, लांडोरीही नाचती संगे, रिमझिम पाऊस पडता थेंबे, मोहरली काया मना संगे, मोहरली काया मना संगे. आवडली का कविता? आवडली असेल तर शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.